Dear students, so we are discussing the solutions of test conducted on Sunday. तर रिसेंटली जो टेस्ट कंडक्ट झाला होता, टेस्टचा सिलेबस का होता आपला ट्रिग्नोमेट्री, स्ट्रेट लाईन आणि सर्कल. सो ट्रिग्नोमेट्री, स्ट्रेट लाईन, सर्कल चॅप्टर्सवरती जे टेस्ट कंडक्ट झाले तर टेस्टचे सोल्युशन्स आपण डिस्कस करतोय. सगळ्यांनी काय करायचं, आपलं OMR शीट बघून घ्यायचं आहे, स्कॅन्ड OMR शीट. आणि स्कॅन्ड OMR शीटमध्ये जे जे क्वेश्चन्सला तुम्हाला रॉंग भेटलेले आहे ते क्वेश्चन्स सगळ्यांनी आपल्या मॅथ्सच्या बुकमध्ये सॉल्व्ह करून काढायचे. लाईक जे जे क्वेश्चन रॉंग झाले असं म्हणण्यापेक्षा जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून जर पूर्ण सोल्युशन आपल्या बुकमध्ये न बघता सॉल्व्ह करून काढलं तर तुमचं एक प्रॅक्टिस पण होऊन जाईल. ठीक आहे, इट इज अप टू यू. माझं असं एक्सपेक्टेशन्स आहे की तुम्ही हे सगळं पूर्ण व्हिडिओ बघितला पाहिजे आणि प्रत्येक क्वेश्चनला थोडं डिटेलमध्ये बघितलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि न बघता ते सॉल्व्ह करून काढले पाहिजेत. आणि आता जे एक्झाममध्ये मिस्टेक झालेत पण नेक्स्ट एक्झाममध्ये हे सेम मिस्टेक्स रिपीट नाही झाले पाहिजे. ठीक आहे, त्याची काळजी तुम्हाला घ्यावं लागेल. बट इफ यू रिपीट द सेम मिस्टेक इन द नेक्स्ट एक्झाम देन यू आर ॲक्च्युअली नॉट लर्निंग फ्रॉम अ मिस्टेक्स. सो ट्राय टू लर्न फ्रॉम अ मिस्टेक्स अँड नेक्स्ट टाइम ट्राय टू एलिमिनेट युअर मिस्टेक्स. राईट, चलो सो स्टार्ट करूयात. बघा 31st क्वेश्चनमध्ये काय सांगितलं, राईट द इक्वेशन ऑफ सर्कल विथ सेंटर. आता हे आपण क्लासमध्ये पण सॉल्व्ह केलं होतं. समजा मला हे स्किप करायचं तर तुम्ही स्किप करून 35th का 36th क्वेश्चनपासून पण बघू शकता. ज्यांना परत एकदा एक्सप्लेनेशन पाहिजे असेल किंवा ज्यांना परत कन्सेप्ट ऐकायचे असेल तर ते बघू शकता. ठीक आहे, राईट द इक्वेशन ऑफ सर्कल विथ सेंटर ॲट. म्हणजे आपलं सर्कल आहे, सर्कलचा सेंटर कुठं आहे 2, -3. तर लाईक तुम्ही बघू शकता इथं 2, -3. हे असतो -1 आणि लाईक हे घ्या -2 आणि इथं काय 1, 2, 3. तर हा आपला सेंटर पॉईंट आहे, हे तर कुठेतरी आपला सेंटर पॉईंट आहे. तर आणि टचिंग द एक्स ॲक्सेस तुम्ही इथं बघू शकता, आपला सर्कल जो आहे तो एक्स ॲक्सेसला टच करतोय. तर मला सांगा, हा असेल ना रेडियस, हा जो लाईन मी ड्रॉ करतोय, हा जो लाईन मी ड्रॉ करतोय बरोबर, हा असेल आपला रेडियस बरोबर. हा काय असेल आपला रेडियस आणि हा डिस्टन्स किती आहे, हा डिस्टन्स आपल्याला माहिती आहे, हा डिस्टन्स हे बरोबर. हा डिस्टन्स किती आपल्याकडे 3. तो रेडियस किती झाला 3. सो आर रेडियस विल बी 3. तेच क्वेश्चनमध्ये आता वाय ॲक्सिस दिला असता, एक्सच्या ठिकाणी समजा वाय दिला असतं तर आपण 2 हे डिस्टन्स कन्सिडर केलं असतं. दॅट इज 2. मायनस नाही येत कारण रेडियस मायनस नाही लावू शकत बरोबर. तर हा डिस्टन्स जर वाय ॲक्सिस दिला असता तर आपण 2 घेतला असता. आता आपल्याकडे काय सांगितलं एक्स ॲक्सिस. सो द रेडियस विल बी 3 अँड द सेंटर पॉईंट इज ऑलरेडी गिवन इन द क्वेश्चन -2, 3. सेंटर पॉईंट इज ऑलरेडी गिवन -2, 3. आपल्याकडे आता सेंटर रेडियस फॉर्म x - h द होल स्क्वेअर प्लस y - k द होल स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर. सेंटर रेडियस फॉर्मने आपल्याला फक्त सॉल्व्ह करायचं होतं. सो x - h, सो हे बनतो x + 2 द होल स्क्वेअर प्लस y - 3 द होल स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर. ओके, या ब्रॅकेटला फक्त ओपन करायचं होतं. a + b द होल स्क्वेअर काय असतो, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर म्हणजे 4 प्लस y स्क्वेअर मायनस 2ab म्हणजे 6y प्लस 9 इक्वल टू 3 स्क्वेअर इज 9. त्याला थोडं रिअरेंज करा, तुमचा आन्सर भेटलेला आहे तुम्हाला. सो काय फायनल आन्सर, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस एक मिनिट इथं बघा, ॲक्च्युली 2ab पाहिजे ना. सो हे तर 4x आला पाहिजे, हे तर ॲक्च्युली काय आलं पाहिजे 4x आला पाहिजे. सो हियर वी गेट 4x राईट प्लस 4x मायनस 6y. आता हा 4 + 9 बरोबर, 4 + 9 13 - 9 वी गेट 4. सो इथं येतो प्लस 4 इज इक्वल टू 0. हा आपला आन्सर असणार आहे. सो दिस इज द आन्सर. हे आन्सर कुठं मॅच होते, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 4x मायनस 6y प्लस 4 इज इक्वल टू 0. सो ऑप्शन इज मॅचिंग. सो राईट आन्सर काय आपला ऑप्शन ए. इझी क्वेश्चन होता हा. सो वी कॅन गो टू द सेकंड क्वेश्चन. फाइंड द व्हॅल्यू ऑफ. हे सगळ्यात आधी आपण काय करू, क्लासमध्ये पण आपण सॉल्व्ह केला होता हा क्वेश्चन. ह्या इक्वेशनला cos 9 ने डिवाइड करू. ठीक आहे, डिवाइड डायरेक्ट लिहितो थोडा आता, डिवाइड बाय cos 9 डिग्री. याला आपण जर पूर्ण इक्वेशनला cos 9 डिग्रीने डिवाइड केलं तर cos कॅन्सल होतो. तर काय राहणार cos. आता याला जर तुम्ही cosने डिवाइड केलं असतं तर cos 9 कॅन्सल होतो, तर इथं राहणार 1 प्लस
साइन अपॉन कॉस, आपण कॉसने डिवाइड केलं ना, साइन अपॉन कॉस काय म्हणतो टॅन. सो हा बनतो 1 + tan9 डिग्री अपॉन इथं पण कॉस कॉस कॅन्सल होणार डिवाइड केलं तर तो 1 मायनस साइन अपॉन कॉस इज tan9 डिग्री बरोबर. सो 1 + tan9 1 - tan9. आता 1 ला पण कसं लिहू शकतो tan45. सो 1 ला पण लिहू शकतो tan45 मायनस tan9 प्लस tan9 अपॉन 1 मायनस, आता इथं काही नसतं म्हणजे तो 1 असतो बरोबर, काही नसतं म्हणजे 1 असतो. सो 1 ला पण काय लिहू शकतो tan45 इंटू tan9. आता हे कोणत्या फॉर्ममध्ये आले, कोणत्या फॉर्ममध्ये आले, tan a + b च्या फॉर्ममध्ये आले. सो आपण याच्यामधून लिहू शकतो tan a + b. सो tan a म्हणजे काय 45 प्लस b म्हणजे काय 9. यू ऑल नो tan 45 + 9 इज नथिंग बट tan 54. हा आपला आन्सर आहे tan 54. सो ऑप्शन बी इज द राईट आन्सर. समजलं. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 3. राइट द इक्वेशन ऑफ सर्कल द एंड पॉइंट्स ऑफ हुज डायमीटर ऑफ द सेंटर ऑफ द सर्कल. आपल्याकडे काय, आपल्याकडे एक सर्कल दिले, सर्कलकडे एक डायमीटर आहे बरोबर. फॉर एक्झाम्पल हा आपला सर्कलचा डायमीटर आहे, हा आपला सर्कलचा डायमीटर आहे. आता हा झाला एक एंड पॉईंट, हा झाला दुसरा एंड पॉईंट. आता या एंड पॉईंटवरती 2 सर्कल आहेत, हा एक सर्कल झाला आणि हा एक सर्कल. एंड पॉईंटवरती 2 सर्कल आहेत आणि हा जो सर्कल आहे ना याचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे आणि दुसरा सर्कलचा पण इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. सो 2 सर्कल आपल्याला 2 इक्वेशन दिलेले आहेत. त्या इक्वेशनवरून आपण यांचे सेंटर पॉईंट काढू शकतो. तर जर तुम्ही हा इक्वेशन वापरला, पहिला इक्वेशन वापरला, तर तुम्ही सेंटर पॉईंट बघितला. सो 2g इज = 6. सो g इज = 3. तर तसंच तुम्ही 2f बघितला, आपण हा सर्कल हा इक्वेशनचा बोलतो मी, ठीक आहे, पहिल्या इक्वेशनचा बोलतो मी, ठीक आहे. दुसऱ्या इक्वेशनचं पण करायचं आपल्याला. सो 2f इज = -14. सो f इज = -7. आपला फॉर्म्युला काय असतो सेंटरचा -g - f. फॉर्म्युला काय असतो -g - f. सो आपण इथं लिहिताना याचे सेंटर पॉईंट काय लिहिणार -3, 7 आणि -3, 7 बरोबर, कारण आपला फॉर्म्युला -g - f. तसंच तुम्हाला दुसरा सर्कलसाठी पण करायचं आहे, तसंच तुम्हाला दुसरा सर्कल म्हणजे हा सर्कलसाठी पण तसंच करायचं आहे. सो काय येणार 2g इज = -4. सो g इज = -2. प्लस 2f इज = 10. सो f इज = 5. इथं लिहिताना -g - f. सो इथं काय भेटणार तुम्हाला 2, -5. ओके. आपल्याकडे डायमीटरचे 2 पॉईंट्स माहिती आहे. सो वी कॅन यूज द डायमीटर फॉर्म. व्हॉट इज डायमीटर फॉर्म? x - x1 x - x2 प्लस y - y1 y - y2 इज = 0. सो एक काम करा, याच्या सेंटर पॉईंटला x1 y1 असं ट्रीट करा, ह्या सर्कलच्या सेंटर पॉईंटला x2 y2 असं ट्रीट करा. आता आपण हा डायमीटरचं इक्वेशन वापरून हा सर्कलचा इक्वेशन काढतोय, ठीक आहे. सो हे काय बनणार x - x1 म्हणजे काय -3 म्हणजे बनतो +3. x - x2 म्हणजे काय आपल्याकडे 2 प्लस y - y1 म्हणजे आपल्याकडे आहे 7 आणि y - y2 म्हणजे आपल्याकडे -5. सो बनतो +5 इज = 0. त्याला मल्टिप्लाय करून सॉल्व्ह करायचं होतं. हे बनतो x² बनतो x² -2x प्लस 3x -3 = 6. तसंच मल्टिप्लाय करा, हे y² मग y आणि 5 प्लस 5y 7 आणि y -7y 7 आणि 5 म्हणजे -7y आणि -35 = 0. ठीक आहे. मला सांगा आपण याला कसं लिहू शकतो x² प्लस y². आता एक्सच्या टर्मला सॉल्व्ह करा बरं. हे एक्सच्या टर्मला सॉल्व्ह केलं की तुम्हाला काय भेटतंय +x भेटतंय +x -2 + 3 + x बरोबर. आता वायच्या टर्मला सॉल्व्ह करा बरं. वायची टर्म कुठे आहेत? वायची टर्म फक्त वायच्या टर्मला सॉल्व्ह करा. सो 5 - 7 -2y. तर उरलेले कोएफिशिएंट सॉल्व्ह करा. -6 -35 मायनस प्लस -n राहणार -41 इज = 0. कोणता ऑप्शन मॅच होते? x² + y² + x -2y -40. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. हा क्वेश्चन असं सॉल्व्ह करायचा होता. वी कॅन गो टू द क्वेश्चन नंबर 34.
क्वेश्चन नंबर 34 काय आहे बघा बरं. आयडेंटिफाय द इक्वेशन ऑफ लाईन पॅरल टू द. अरे हे पण आपण क्लासमध्ये सॉल्व्ह केलं होतं. आपल्याकडे दोन लाईन आहेत. आता हा एक लाईन आहे आणि हा एक लाईन आहे. ठीक आहे. हा लाईनचं इक्वेशन काय दिले तुम्हाला, 3x - 4y + 2 = 0. या लाईनवरती तुम्हाला एक पॉईंट माहिती आहे. द पॉईंट इज -2,3. आता तुम्हाला इक्वेशन काढायचं आहे. याचा स्लोप आणि याचा स्लोप सेम असेल. स्लोप कसं काय सेम असतात, कारण बोथ द लाईन्स आर पॅरल. तर याचा स्लोप काय येणार, -a/b. सो दॅट इज -3/-4. मायनस कॅन्सल. सो स्लोप आला 3/4. आता या लाईनचा पण स्लोप 3/4 असेल. तुम्हाला स्लोप माहिती आहे, पॉईंट माहिती आहे. यू कॅन यूज द स्लोप पॉईंट फ्रॉम y - y1 = m ब्रॅकेट x - x1. तुम्ही स्लोप पॉईंट फॉर्म वापरू शकता. सो y - y1 इज नथिंग बट 3 = स्लोप इज नथिंग बट 3/4. दोन्ही लाईनचा स्लोप सेम असेल बिकॉज बोथ द लाईन्स आर पॅरल. x - x1. x1 म्हणजे काय, x1 म्हणजे -2 म्हणजे +2. मल्टिप्लाय करायचं 4 इथं येऊन मल्टिप्लाय केलं काय होतं, 4y - 12 = 3x + 6. अरेंज करा. 3x - 4y + 6 + 12 = 0. So the final answer will be 3x - 4y + 18 = 0. So this will be the final answer. 3x - 4y + 18. Option A is the right answer. Okay. See. Next we can go to the question number 35. The foot of perpendicular. I think so. हा आपला लास्ट क्वेश्चन होता. आज हा पण आपण क्लासमध्ये सॉल्व्ह केला होता. मी एकदा तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. फुट ऑफ परपेंडिक्युलर म्हणजे आपल्याकडे हा एक पॉईंट आहे 2,-5. सो 2,-5 पासून एक लाईन जातोय आणि हा एक दुसरा लाईनला परपेंडिक्युलर आहे. हा एक दुसरा लाईनला परपेंडिक्युलर आहे. अँड द इक्वेशन ऑफ द लाईन इज 3x - 4y. 3x - 4y + 10 = 0. दिस इज द इक्वेशन ऑफ द लाईन. राईट. तर सांगा आपल्याला हा फुट ऑफ परपेंडिक्युलर काढायचा आहे. व्हॉट इज फुट ऑफ परपेंडिक्युलर, x, y. हा पॉईंटला आपण म्हणतो x, y. अँड दिस इज कॉल्ड एज फुट ऑफ परपेंडिक्युलर. आपण काय म्हणतो, फुट ऑफ परपेंडिक्युलर. तर मला सांगा बरं, हा लाईनचा स्लोप काय, -a/b. सो व्हॉट इज द स्लोप, -3/-4. दॅट इज नथिंग बट 3/4. नाउ these both lines are perpendicular to each other. When both lines are perpendicular to each other, so what happens in slope? Slope ला रिव्हर्स करतो, -1 लावतो. सो हा याचा स्लोप बनतो -4/3. तर तुम्ही स्लोप पॉईंट फॉर्म वापरा आणि या लाईनचं इक्वेशन काढा. मग तुमच्याकडे दोन इक्वेशन भेटेल. दोन इक्वेशनला तुम्ही सॉल्व्ह करा, तुम्हाला फुट ऑफ परपेंडिक्युलर भेटून जाईल. सो बाय युझिंग स्लोप पॉईंट फॉर्म, सांगा बरं स्लोप पॉईंट फॉर्म काय, y - y1 = m ब्रॅकेट x - x1. सो y - y1 म्हणजे काय आता आपल्याकडे -5 म्हणजे हे बनतो +5. y + 5 = -4/3 ब्रॅकेट x - 2. मल्टिप्लाय करा 3y + 15 काहीतरी 15 = -4x + 8. अरेंज करा 4x + 3y तिकडे घेऊन गेलो +3y + 15 - 8 = 0. 15 - 8 हे तुम्हाला काय भेटेल, 7. आपल्याला काय भेटेल, 4x + 3y 7 = 0. सो लेट्स टेक दिस एज इक्वेशन नंबर 2 अँड दिस क्वेश्चन विल बी द इक्वेशन नंबर 1. दोन इक्वेशन आहेत. दोन इक्वेशनला जर तुम्ही सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं तर आन्सर भेटेल. पण सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायला आपल्याला काहीतरी कॉमन पाहिजे ना. काम करा, इक्वेशन 1ला तुम्ही 3 ने मल्टिप्लाय करा आणि इक्वेशन 2ला तुम्ही 4 ने मल्टिप्लाय करा. हा काय बनेल 12 आणि हा पण काय बनेल 12. ठीक आहे, हा पण बनेल 12. मल्टिप्लाय करा, पहिल्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करा. हा काय बनतो, 9x - 12y + 30 = 0. या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करा. हा बनतो 16x + 4 3 = 12y 7 4 = 28 = 0. तर जर आपण या इक्वेशनला सॉल्व्ह केलं सो काय होणार, +12y - 12y कॅन्सल आणि आपल्याला आन्सर काय भेटणार, ॲडिशन केलं की 25x + 58 = 0. ॲडिशन केलं की 58. x = -58/25. x = -58/25. सो आपण एक्सचं व्हॅल्यू काढलं. तर वायचं व्हॅल्यू पण काढायचं, पण थांबा ऑप्शन चेक करून बघा. -58/25 फक्त एकाकडेच आहे, म्हणजे हाच आपला आन्सर असणार. म्हणजे आपला y ऑफकोर्स 19/25 असेल. तर तुम्हाला दुसरीकडं कुठं -58/25 दिसेल तर तुम्हाला y शोधायची गरज पडली असते. बट नाव नो नीड टू सॉल्व्ह फॉर y बिकॉज ऑलरेडी यू कॅन सी द ऑप्शन सी इज द राईट आन्सर. एक्स काढूनच आपल्याला आपला आन्सर भेटलेला आहे. ठीक आहे,
So this was question number 35. Then you can go to question number 36. So question number 36 मध्ये काय सांगितले, a plus b is equal to 45. a plus b is equal to 45. tan 1 plus tan a 1 plus tan b किती असेल. आपल्याला फक्त गिवन मध्ये एवढंच आहे, a plus b is equal to 45 degree. We only know this much given, right? बाकी आपल्याला काय माहित नाही. करू दोन्हीकडे tan लावून घेऊ. tan a plus b equal to tan 45 डिग्री. tan 45 सगळ्यांना माहिती आहे, tan 45 काय असतो 1 असतो बरोबर. आणि हा काय tan a plus b, tan a plus b चा फॉर्म्युला काय tan a plus tan b on 1 minus tan a tan b फॉर्म्युला ना. tan 45 is 1. करू क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात आपण इथं. ठीक आहे, तर काय म्हणणार आहे, what will happen? So tan a plus tan b is equal to 1 minus tan a tan b. 1 minus tan a tan b. ठीक आहे. आता हा पूर्ण टर्म, हा जो पूर्ण टर्म आहे, पूर्ण टर्म जर लेफ्ट हँड साईडकडे गेला तर प्लस बनतो. तो काय होणार आहे, tan a tan b, tan a बरोबर होतो ना पण tan a tan b. याला आधी लिहिले तरी चालेल, tan a प्लस tan b. या पूर्ण टर्म इकडे आला तर प्लस tan a tan b इज इक्वल टू 1. आपल्याला काय पाहिजे, 1 प्लस tan a 1 प्लस tan a 1 प्लस tan b. हां, आपल्याला असं पाहिजे 1 प्लस tan a 1 प्लस tan b. सो असं काहीतरी आणण्यासाठी आपल्याला तर थोडं अरेंजमेंट करावं लागेल, थोडं ॲडजस्टमेंट करावं लागेल. पण 1 ने ॲड करावं लागेल, इथं पण 1 ने ॲड करावं लागेल. दोन्ही साईड्स आपल्याला 1 ने ॲड करावं लागेल. नाव दिस स्टेप इज कॉल्ड ॲज द अनप्रेडिक्टेबल स्टेप. या स्टेपला पण अनप्रेडिक्टेबल म्हणतो, कारण लाईक आपल्याला माहीत नाही. बघा, तुम्हाला जर या फॉर्ममध्ये आणायचं आहे, हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिसनेच करता येतं. ठीक आहे, असं लाईक होणार नाही, सगळं गोष्ट प्रॅक्टिस केल्यानेच होणार आहे. सो आपल्याला या फॉर्ममध्ये आणण्यासाठी 1 प्लस tan a 1 प्लस tan b या फॉर्ममध्ये आणण्यासाठी तुम्हाला दोन्हीकडे 1 1 ॲड करावाच लागेल. ठीक आहे. आता बघा बरं, आपण इथं काय करू शकतो, इथं काय कॉमन घेऊ शकतो. 1 प्लस tan a 1 प्लस tan a मध्ये आपण जर 1 कॉमन घेतलं, आपण जर 1 प्लस tan a मध्ये 1 कॉमन घेतलं, आपण काय लिहू शकतो 1 प्लस. आता tan a आहे, tan a च्या समोर काही नाही म्हणजे तो 1 असतो ना. थोडं नीट समजून घ्या, tan a च्या समोर काही नाही म्हणजे तो 1 असतो. 1 आणि 1 आपण इथून कॉमन काढलं, आपण 1 प्लस tan a असं लिहू शकतो बरोबर. प्लस हा tan b ला लिहितो मी, हा tan b. एक काम करा, tan b लिहिण्याच्या आधी मी tan b का लिहिलं ते सांगतो. लाईक हे टर्म बघा, tan b चं टर्म बघा आणि हे पूर्ण टर्म बघा, tan b आणि tan b. इथून आपण काय कॉमन काढू शकतो, मी जे बॉक्समध्ये टाकतो ना, फक्त एवढंच बघा. जे बॉक्समध्ये इथून काय कॉमन काढू शकतो, tan b ला कॉमन काढू शकतो. लिहायचं tan b. जर तुम्ही tan b ला कॉमन काढलं तर राहणार काय तुमच्याकडे 1 प्लस tan a. जर तुम्ही tan b ला कॉमन काढलं तर राहणार काय तुमच्याकडे tan a प्लस 1 म्हणजे तेच ना 1 प्लस tan a इज इक्वल टू 1 प्लस 1 इज 2. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताना आपल्याला नेहमी असं भेटतो. आपण इथं काय लिहू शकतो 1 प्लस tan a, हा एक टर्म असतो 1 प्लस tan b. 1 प्लस tan a 1 प्लस tan b इज इक्वल टू 2. आणि तेच आपल्याला विचारलंय 1 प्लस tan a 1 प्लस tan b किती. सो द आन्सर इज ऑप्शन बी. समजलं का. हे पण आपण आज क्लासमध्ये डिस्कस केलं होतं. नेक्स्ट वी कॅन गो टू क्वेश्चन नंबर 37. हां, इथून आपल्याला थोडं डिटेलमध्ये डिस्कशन करावं लागेल, कारण याच्या पुढे आपण क्लासमध्ये डिस्कस नाही केले काही क्वेश्चन. ठीक आहे. 37 पे अटेंशन टू क्वेश्चन नंबर 37. सो क्वेश्चन नंबर 37 मध्ये काय सांगितलं, सेगमेंट जॉईनिंग द लाईन. म्हणजे आपल्याकडे एक लाईन आहे, या लाईनवरती 2 पॉईंट्स आहेत 1,2 आणि दुसरा पॉईंट आहे आपल्याकडे -2,1 डिवायडेड बाय द लाईन. आणि हे सेगमेंटला डिवाइड करतोय आपला एक लाईन. हा, लेट्स टेक दिस इज अ लाईन. दिस लाईन हॅज अ इक्वेशन ऑफ 3x प्लस 4y इज इक्वल टू 7. द रेशो, अच्छा हे डिवाइड करते ना, हे डिवाइड. या पॉईंटला आपण काय सांगू शकतो x, y. त्याचा रेशो किती आहे, रेशो शक्यतो आपण कसं लिहितो m:n. किती रेशोने डिवाइड करते बरोबर. हा लाईन या सेगमेंटला किती रेशोने डिवाइड करतो. तर कधी पण आपल्याला रेशो काढायचा असतो, आपण काय वापरतो, आपण एक्सरसाइजमध्ये पण असं क्वेश्चन सॉल्व्ह केलेत. ती पण आपल्याला रेशो काढायचा असतो. वी यूज द सेक्शन फॉर्म्युला. सो बाय सेक्शन फॉर्म्युला, वी आर गोइंग टू यूज द सेक्शन फॉर्म्युला. सो सेक्शन फॉर्म्युला काय,
एक्स इज इक्वल टू सेक्शन फॉर्म्युला कसा एक्स इज इक्वल टू एम एक्स टू प्लस एन एक्स वन अपॉन एम प्लस वन हा सेक्शन फॉर्म्युला आहे. तस वाय इज इक्वल टू एम वाय टू प्लस एन वाय वन अपॉन एम प्लस एन सेक्शन फॉर्म्युला. ठीक आहे. मला सांगा आपल्याला एक्स कॉमा वाय साठी आपल्याला समजा एक्स कॉमा वाय साठी जर सेक्शन फॉर्म्युला लावायचं असेल या पॉईंटसाठी सेक्शन फॉर्म्युला लावायचं असेल काय बनतो. एक्स टू माहिती आहे का तुम्हाला. नाही एक्स वन एक्स नाही एक मिनिट एम आणि एन माहीत नाही आपल्याला. एक काम करा याला एक्स वन वाय वन असं घ्या याला एक्स टू वाय टू असं ट्रीट करा. मला सांगा ॲज इट इज राहणार बरोबर ॲज इट इज राहणार आणि एक्स टू काय आपल्याकडे एक्स टू मायनस टू तर कॅन रायटर मायनस टू एम टू मायनस टू एम प्लस मला सांगा एक्स वन काय आपल्याकडे एक्स वन वन सो डायरेक्टली आय कॅन रायटर एन अपॉन एम प्लस एन काय राहणार एम प्लस एन कॉमा. तसं वाय साठी काय लिहू शकतो आता हे झालं एक्स आता वाय साठी काय लिहिणार मी एम इथे आपल्याला वाय टू काय वाय टू वन सो आय कॅन सिम्पली राईट हिअर सिम्पली आय कॅन राईट हिअर एम प्लस आता वाय वन काय आपल्याकडे वाय वन म्हणजे टू इंटू एन इज टू एन ऑन एम प्लस एन. सो दिस इज लाईक वी गॉट एक्स एन वाय. आता हे काय आपल्याकडे एक्स एन वाय याला आपण सांगू शकतो एक्स याला आपण सांगू शकतो वाय. हे एक्स एन वाय आपल्याला कसं भेटलं सेक्शन फॉर्म्युला. आता मला सांगा हा पॉईंट जो आहे एक्स कॉम वाय हा पॉईंट हा या लाईनवरती लाई करतो ना. खूप इम्पॉर्टंट काहीतरी सांगतोय मी. हा पॉईंट हा लाईनवरती लाई करतो बरोबर म्हणजे हे एक्स आणि वाय म्हणजे हे एक्स आणि वाय या लाईनच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतात. परत एकदा रिपीट करतो लास्ट टाइम. आपल्याकडे एक लाईन आहे त्या लाईनवरती एक पॉईंट आहे एक्स कॉमा वाय त्या लाईनवरती लाई करतात म्हणजे एक्स कॉमा वाय सॅटिस्फाईज दिस लाईन सॅटिस्फाईज द इक्वेशन ऑफ द लाईन. सो आपण काय सांगू शकतो डायरेक्टली 3 आता एक्स 3x बरोबर आपल्याकडे काय 3x 4y इक्वल टू 7 बरोबर. तर आता मी एक्सच्या ठिकाणी डायरेक्टली हे पूर्ण टर्म ठेवू शकतो एक्सच्या ठिकाणी डायरेक्टली पूर्ण टर्म ठेवतो. काय बनणार 3 इंटू मायनस 2m इंटू एन अपॉन एम प्लस एन प्लस 4 इंटू आयच्या ठिकाणी पूर्ण हे टर्म ठेवू एम प्लस 2n अपॉन एम प्लस एन इक्वल टू 7. तर तुम्ही काम करा डायरेक्ट मल्टिप्लाय करा आणि एम प्लस एनला कॉमन काढू शकतो आपण. ठीक आहे. आणि एम प्लस एनला समजा आपण कॉमन काढून राईट हँड साईडकडे पाठवलं तर काय बनतो 7m प्लस 7n डायरेक्ट लिहितोय मी. हे काय बनणार मायनस 6m हे मायनस 6m इंटू 3n प्लस 4m प्लस 8n अपॉन एम प्लस एन इक्वल टू 7. आता एम प्लस एन इकडे गेला तर काय बनणार आपल्याकडे मायनस 6 दिसतंय का तुम्हाला इथं मायनस 6m इंटू 3n एक मिनिट हा प्लस आहे ना एक मिनिट हा प्लस आहे प्लस आपण इंटू लिहित आलोय सगळीकडं प्लस आहे पण प्लस आहे n 6m plus 3n plus 4m plus 8n इक्वल टू आता हा तिकडे मल्टिप्लाय झाला तर 7m plus 7n. बस सिम्प्लिफाय करा. तर आपल्याकडे अननोन काय m अँड n. सो जर आपण याला सिम्प्लिफाय केलं आपल्याला m अँड n चा आन्सर भेटू शकतो. सो सिम्प्लिफाय करून टाकूया. मला सांगा काय भेटतं आपल्याकडे याला जर आपण सॉल्व केलं मायनस 6m प्लस 4 बेटर मायनस 2m बरोबर. आता n साठी सॉल्व करा 8 प्लस 3 11n इक्वल टू 7m 7n. जर आपण m साठी सॉल्व केलं आता फक्त आपण m ला एका साईडला ठेवू. आता हा 7 आहे हा 7 इकडे आला तर मायनस 7m मायनस 2m मायनस 7m सो मायनस मायनस प्लस बनतो मायनस 9m. जर हा 11n तिकडे गेला काय बनतो 7n मायनस 11 तर हे बनतो मायनस 4n. मायनस मायनस कॅन्सल होतो आपल्याकडे काय राहतो m/2n इज अ थिंग बट 4:9 m/2n आपल्याकडे काय भेटतो 4:9 बरोबर ना. m अपॉन n आपल्याकडे काय भेटते 4/9 ना. सो m/2n चा रेशो काय भेटणार 4:9. सो दिस इज द फायनल आन्सर
4:1. ऑप्शन डी इज राईट आन्सर. फक्त सेक्शन फॉर्म्युला लावायचा होता. सेक्शन फॉर्म्युला लावून तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू त्या इक्वेशनमध्ये पुट करायचं होतं, कारण एक्स आणि वाय त्या लाईनवरती लाय करतात. सो इट सॅटिस्फाईज द इक्वेशन, राईट. दॅट्स इट. ओके, 37 डन. देन वी कॅन गो टू द क्वेश्चन नंबर 38. अरे 38 काय होतं आपल्याकडे? फाइंड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. आपल्याला एक्सचं व्हॅल्यू शोधायचं आहे आणि आपल्याकडे 3 पॉईंट दिलेत. तर याला एक काम करा, ए कन्सिडर करा, याला बी कन्सिडर करा, याला सी कन्सिडर करा. दे आर कोलिनियर. कोलिनियर म्हणजे काय? ते एकाच पॉईंटपासून पास होतात. म्हणजे ते आपण सांगू शकतो कोलिनियर म्हणजे काय? ठरलेत, बरोबर. आणि त्यांचा स्लोप काय असतो? सेम असतो. सो आपण सांगू शकतो स्लोप ऑफ बी इज इक्वल टू स्लोप ऑफ बी सी. आपण याचा स्लोप काढू शकतो, ठीक आहे. y2 - y1 अपॉन x2 - x1, बरोबर. याचा पण स्लोप काढू शकतो, y2 - y1 अपॉन x2 - x1. आपण त्याला इक्वेट करू शकतो. सांगा y2 - y1 y2 - y1 1 मायनस प्लस 1 अपॉन x2 - x1 म्हणजे -x इक्वल टू बी सी मध्ये परत करा, y2 - y1 अपॉन x2 - x1 y2 - y1 म्हणजे 5 - 1 x2 - x1 म्हणजे 4 - 2. सो आपण तो 2 अपॉन -x इज इक्वल टू 4 अपॉन 4. एक मिनिट 4 अपॉन 4 - 2 2. 2 1 जा 2 2 जा, हा कॅन्सल झाला. 2 1 जा 2 2 जा. आणि जर तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय भेटणार? 2 इज इक्वल टू 2 जा 4 मायनस x. जर तुम्ही फक्त x साठी सॉल्व्ह केलं -2x इज इक्वल टू 2 -4. सो -2x इज इक्वल टू -2. सो x इज इक्वल टू 1. सिंपल होता रे. x इज इक्वल टू 1. इझी क्वेश्चन होता हा. तर तुम्हाला स्लोप काढायचं होतं यांचं आणि स्लोपला तुम्हाला इक्वल ठेवायचं होतं, कारण दीज ऑल पॉईंट्स आर कोलिनियर. कोलिनियर म्हणजे काय? ते एकाच लाईनवरती लाय करतात, ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 38 डन. देन वी कॅन गो टू द क्वेश्चन नंबर 39. सो व्हाट इज क्वेश्चन नंबर 39 सेइंग? पे अटेंशन. Evaluate sin theta minus pi by 6 plus cos theta minus pi by 3. So sin theta minus pi by 6 plus cos theta minus pi by 3. कोणत्या फॉर्म मध्ये? sin a minus sin b. sin a minus b च्या फॉर्म मध्ये. तर sin a minus b काय असतो? sin a cos b माइनस cos a sin b. है cos a minus b. cos a minus b काय असतो? cos sin. सो cos theta इंटू cos by 3 माइनस आहे तर प्लस sin theta इंटू sin by 3. जे व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे ते पुट करा. आता आपल्याला cos pi by 6 माहिती आहे. सो cos pi by 6 काय असतो? √3/2. तर आपण इथे लिहू शकतो √3/2 sin theta. pi by 6 म्हणजे 30 असतो ना. मायनस मला सांगा sin pi by 6 म्हणजे काय असतो? sin pi by 6 म्हणजे काय असतो आपल्याकडे? sin pi by 6 ते बट हाफ. तो आपण इथे लिहू शकतो हाफ cos theta. परत cos pi by 3 म्हणजे म्हणजे आपल्याकडे हाफ असतो, हाफ cos theta. sin pi by 3 म्हणजे काय असतो? sin pi by 3 √3/2 हा असतो √3/2 sin theta. तर तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं 1/2 cos theta 1 + 2 cos theta यांना पण कॅन्सल करू शकतो. पहिला काय? √3/2 sin theta प्लस √3/2 sin theta. फक्त जर तुम्ही याचं ॲडिशन केलं √3/2 प्लस √3/2 तुम्हाला काय भेटणार? डिनॉमिनेटर कॉमन 2 वरती √3 + √3 हा बनतो √3. हा 2 कॅन्सल झाला तर फक्त राहतो √3. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं फक्त इथं राहतो तुमच्याकडे √3 sin theta. आपला फायनल आन्सर आहे. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. समजलं का सगळ्यांना? इझी क्वेश्चन होता हा. 39th क्वेश्चन. आफ्टर 39 देन वी कॅन गो टू क्वेश्चन नंबर 40.
सो क्वेश्चन नंबर 40 मध्ये काय सांगितलं बघा बरं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन ए इंटू टॅन बाय 2 प्लस 2 कॉस ए. ओके, सो व्हॉट इज गिवन फर्स्ट, लेट्स राईट डाउन द गिवन. साइन ए इंटू टॅन बाय 2 कॉस ए. मला सांगा, सिम्प्लिफाय करून आपल्याला आन्सर काढायचं. ठीक आहे, काय करू शकतो, काम करू. हा जो टॅन आहे ना, टॅन आपण साइन अपॉन कॉसच्या फॉर्ममध्ये लिहू आधी. सो हे काय बनणार, साइन ए प्लस साइन ए बाय 2 ऑन कॉस बाय 2 प्लस 2 कॉस ए प्लस 2 कॉस ए. ठीक आहे, तर आपण काय करू शकतो पुढे अजून, मध्ये काय गिवन आहे आपल्याला, साइन ए इंटू टॅन बाय 2. ठीक आहे, प्लस कॉस ए. आपण आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे इथं, लाईक साइन थीटा, डबल अँगल फॉर्म्युला आठवतो तुम्हाला, डबल अँगल फॉर्म्युला येतो, साइन 2 थीटा. साइन 2 थीटा आपण कसं लिहितो रे, 2 साइन थीटा कॉस थीटा. तर इथं मी डबल अँगल फॉर्म्युला अप्लाय करतोय, त्याला मी अंडरलाईन केले. ठीक आहे, तर जर तुम्ही तर डबल अँगल फॉर्म्युला, हा फॉर्म्युला अप्लाय केलं तर साइन एचं काय बनणार, 2 साइन, तर 2 थीटा असेल तर आपण इथं थीटा लिहितो. फक्त ए असेल तर आपण काय लिहिणार, ए बाय 2 कॉस बाय 2 कॉस ए बाय 2 प्लस साइन ए बाय 2, बाकीचं सगळं ॲज इट इज लिहा, टू कॉस ए बाय 2 प्लस कॉस ए. टेल मी, हिअर वी कॅन कॅन्सल आउट दिस कॉस बाय 2, कॉस ए बाय 2 कॅन्सल. आपल्याकडे राहिलं काय, आता बघा, साइन ए बाय 2 साइन ए बाय 2. ओके, साइन ए बाय 2, तर आपल्याकडे 1 होता बरोबर. पण जर एक मिनिट प्लस आपण चुकून दिले बहुतेक, इथं ॲक्च्युली प्लस नाही आहे, तर मल्टिप्लिकेशन साईन आहे बरं का. ॲक्च्युली चुकून मी प्लस दिले, पण ॲक्च्युली हिअर इट इज मल्टिप्लिकेशन. इथं पण मल्टिप्लिकेशन आहे आणि इथं पण मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे. मला सांगा, साइन स्क्वेअर ए बाय 2 इंटू साइन स्क्वेअर ए बाय 2, साइन स्क्वेअर ए बाय 2 हे काय बनणार आहे, साइन स्क्वेअर ए बाय 2, हा 2 तर असणारच, हे तर काही नाही म्हणजे 1. सो 2 इंटू 1 1, हे काय म्हणतो 2 साइन स्क्वेअर ए बाय 2 प्लस कॉस ए 2 कॉस ए. आता आपल्याकडे परत एक फॉर्म्युला आहे, कॉस 2 थीटा बरोबर, कॉस 2 थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे आणि तुम्हाला माहिती आहे, हे तर बघा तुमच्याकडे 2 साइन स्क्वेअर थीटा आहे, म्हणजे आपण याला कसं लिहू शकतो, 2 साइन स्क्वेअर थीटा हा जर इकडे गेला आणि हा इकडे आला तर काय येईल, 1 मायनस कॉस 2 थीटा. वी नो दिस, वी हॅव अ फॉर्म्युला. आणि आपल्याकडे हा एक्झॅक्टली त्याच फॉर्ममध्ये ना, आपण 2 साइन स्क्वेअर थीटाला काय लिहू शकतो, 1 मायनस कॉस थीटा. तर ए बाय 2 आहे बरोबर. आता इथं ए बाय 2 आहे, ए बाय 2 म्हणजे हाफ आहे, इथं हाफ, आणि हाफचं डबल म्हणजे 1. पण इथं फक्त ए लिहिणार. समजलं का तुम्हाला. आपल्याकडे जर ट्वाइस थीटा असतं तर आपण इथं थीटा लिहितो, म्हणजे इथं हाफ असेल तर इथं 1 असेल तर इथं 2 असेल, तर इथं 1/2 होता तर इथं 1 येणार. कॉस ए. तर मला सांगा सीन काय आहे, हे सेम बघा, कॉस ए यांचं आपण ॲडिशन करू शकतो. सो यांचं ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काय भेटणार, 1 मायनस कॉस ए प्लस 2 कॉस ए हे बनतो आपल्याकडे. थांबा एक काम आहे, तर -1 + 2, सो -1 + 2 अगेन वी गेट हिअर प्लस कॉस ए. समजलं प्लस कॉस ए कसं आलं, तर आपण काय केलं, -1 + 2 यांना सॉल्व केलं. सो -1 कॉस ए + 2 सो कॉस ए बनतो प्लस कॉस ए. समजलं कसं आलं प्लस कॉस ए. ठीक आहे, आता मला सांगा 1 + कॉस ए. 1 + कॉस ए साठी पण आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे.
प्लस कॉस ए साठी पण आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय परत कॉस टू थिटाला आपण कसं लिहू शकतो, कॉस टू थिटाला आपण कसं लिहू शकतो, कॉस स्क्वेअर थिटा मायनस वन फॉर्म्युला आहे रे, 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस वन. फक्त जर मला कॉस स्क्वेअर थिटा मायनस वनला एका साईडला ठेवायचं असेल मी कसं लिहू शकतो, मायनस वन तिकडे गेला तर प्लस वन. सो 2 कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू मी काय लिहू शकतो 1 प्लस कॉस टू थिटा. एक आपल्याकडे फॉर्म्युला आहे. सांगा आता 1 प्लस कॉस ए, 1 प्लस कॉस ए याला आपण कसं लिहू शकतो, 1 प्लस हे दिसतं 1 प्लस कॉस ए, 1 प्लस कॉस टू थिटाला कसं लिहू शकतो आपण 2 कॉस स्क्वेअर थिटा. आता इथं 2 थिटा असेल तर इथं थिटा आहे, मग ए असेल तर इथं ए बाय. तर आता आपल्याला आन्सरमध्ये मॅच होतोय का बघा बरं, 2 कॉस स्क्वेअर ए बाय 2 नाही, आपल्याला थोडं सिम्प्लिफाय करायचं अजून. आपल्याला टू तर आणायचं आहे पण 2 आणलेलं आहे, पण कॉस डिनॉमिनेटरमध्ये पाहिजे किंवा टॅन डिनॉमिनेटरमध्ये पाहिजे. आपण काय करू शकतो 2 पॉन कॉटला पण कसं लिहितो रे कॉटला, एक मिनिट 2 कॉस स्क्वेअर आणि कॉसला पण कसं लिहू शकतो, कॉस स्क्वेअरला पण काय लिहितो सेक्स स्क्वेअर, तो बनतो 2 सेक्स स्क्वेअर बाय 2. वी ऑल नो सेक्स स्क्वेअरला पण कसं लिहितो 2 अपॉन सेक्स स्क्वेअरला मी लिहू शकतो 1 प्लस टॅन स्क्वेअर. मी याला असं लिहू शकतो ना 1 प्लस टॅन स्क्वेअर ए बाय 2, 1 प्लस टॅन स्क्वेअर ए बाय 2. आता हे तरी ऑप्शन आहे का बघा बरं, 2 बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर ए बाय 2. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. त्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले होते पेपरमध्ये. नोट करून घ्या सगळ्यांनी, पटकन नोट करायचं, समजून लिहायचं. ठीक आहे, नोट करून लिहा, समजून लिहा. वी कॅन गो टू क्वेश्चन नंबर 40 डन. देन वी कॅन गो टू क्वेश्चन नंबर 41. ठीक आहे, तर 41 मध्ये काय बघूयात. व्हॉट इज द अँगल बिटवीन एक्स ॲक्सिस अँड द लाईन जॉइनिंग द पॉईंट्स. म्हणजे आपल्याकडे एक हा एक्स ॲक्सिस आहे आणि एक लाईन आहे, लाईनवरती 2 पॉईंट्स आहेत आपल्याकडे अँड द पॉईंट्स आर 3,-1 अँड 4,-2 आपल्याकडे पॉईंट्स आहेत. अशा आपल्याकडे पॉईंट्स 2 पॉईंट्स या लाईनवरती. ठीक आहे, अँगल आपल्याला हा अँगल काढायचा थिटा. सो आधी तर हा याचा स्लोप काढूयात आपण. स्लोप काढूयात. स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन, स्लोप ऑफ द गिवन लाईन कॅन से y2 मायनस y1 डायरेक्टली लिहितो. y2 म्हणजे -2 - 1 प्लस 1 अपॉन x2 मायनस x1 4 - 3 -1 अपॉन 1 येतो. सो स्लोप काय आला -1. आणि आपल्याला माहिती आहे अँगल काढण्यासाठी एक फॉर्म्युला आपल्याकडे m इज इक्वल टू टॅन थिटा. बरोबर, m इज इक्वल टू टॅन थिटा हा आपलं फॉर्म्युला ना, m इज इक्वल टू टॅन थिटा. बरोबर, आता मला सांगा m इज इक्वल टू टॅन थिटा काय आपल्याकडे -1. आपण काय लिहू शकतो टॅन थिटा इज इक्वल टू -1 आणि मी असं पण लिहू शकतो ना टॅन थिटा इज इक्वल टू -45. ठीक आहे, आपल्याला ऑप्शन बघा काय दिलेले 150, 135, 130. बरोबर, तर डेफिनेटली हा अँगल जास्त मोठा आहे. थोडा हा अँगल आपण ड्रॉ तर असं केलं पण हा अँगल असा मोठा आहे. ठीक आहे, तर लाईक आता मला सांगा -tan45ला आपण कसं लिहू शकतो. 45 तर आपला अँगल नाही आहे, हा 45 तर नाही आहे कारण ऑप्शनमध्ये 45 दिसत नाही आहे, म्हणजे इट इज ग्रेटर दॅन 45. लाईक इज अन ऑप्टिव्ह अँगल, इज नॉट अन अक्यूट अँगल, ऑप्टिव्ह असू शकतो. आपण -tan45ला कसं लिहू शकतो. ठरले का, तुम्हाला सांगितलं ना tan 180 - 45. जर तुम्ही ट्रिगोनियाला सॉल्व्ह केलं 180 म्हणजे पाय, तर पाय मायनस म्हणजे आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतोय, सेकंड क्वाड्रंटमध्ये येतो. सेकंड क्वाड्रंटमध्ये आला तर मायनस येतो. सो आपण मायनस साईन लावतो, आला मायनस साईन आणि पहिला एलिमिनेट करतो आणि डायरेक्ट आपण अँगल लिहितो. सो tan 45. सो -tan 45. सो -tan 45ला आपण tan 180 - 45 असं पण लिहू शकतो. सांगा थिटा इज इक्वल टू tan 180 - 45 इज 135. फक्त थिटा लिहायचं झालं, थिटा इज नथिंग बट 135. सो ऑप्शन बी इज द राईट आन्सर, 135 डिग्री. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. क्लियर एव्हरीबडी. ठीक आहे, 41 क्वेश्चन डन.
वी कॅन गो टू, आता हे बघा ना, हे तर तुम्हाला जर 45 नाही दिसत आहे आणि तसंही मायनस साईन येतं, भरपूर स्टुडंट्स तर काय करतात, -1 आला तर त्यांना वाटतं की सर आपला अँगल 45 आहे. नाही रे, अँगल ऑप्ट्यूस पण असू शकतो ना, तर ते आपण 180 मधनं मायनस करूनच काढू शकतो त्याला. ठीक आहे, so then we can go to the question number 42. What is question number 42 saying? A is 1 comma 2, B is 3 comma k, C is -3 comma 1, and D is comma 4. Where the line AB is perpendicular to CD, then K is. हे दोन्ही लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. हे दोन्ही लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर. ते काम करा, याला ए कन्सिडर करा, याला बी कन्सिडर करा, प्लस अरे ऑलरेडी दिलेले, आपण का कन्सिडर करायचं, ऑलरेडी दिलेले. तर आपण एक काम करू, स्लोप ऑफ परपेंडिक्युलर आहेत ना, सो स्लोप ऑफ बी इंटू स्लोप ऑफ सी डी इक्वल टू -1. हे समजलं का तुम्हाला काय केलं? ए बी इज परपेंडिक्युलर टू सी डी ना, गिवन क्वेश्चनमध्ये गिवन आहे ए बी आणि सी डी परपेंडिक्युलर. सो ज्यावेळेस दोन लाईन परपेंडिक्युलर असतात तर त्यांचा स्लोप मल्टिप्लाय केला की आपल्याला काय भेटतो, -1. काय भेटतो आपल्याला, -1. सांगा बरं, स्लोप ऑफ ए बी काय येणार? व्हॉट विल स्लोप ऑफ ए बी? y2 - y1 अपॉन x2 - x1. सो y2 - y1 म्हणजे ए. हां, आता या क्वेश्चनमध्ये एक प्रिंटिंग मिस्टेक आहे ॲक्च्युली. या क्वेश्चनमध्ये एक प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर 2च्या ठिकाणी ना -2 घ्यावं लागेल तुम्हाला. प्रिंटिंग मिस्टेक आहे. च्या ठिकाणी जर तुम्ही -2 घेतला तरच तुमचा आन्सर मॅच होतो. सो आता मला सांगा, स्लोप ऑफ ए बी काय येतं, y2 - y1. सो के मायनस y2 - y1. y1 म्हणजे -2 म्हणजे हा बनतो +2 अपॉन x2 - x1 म्हणजे 3 - 1 2. स्लोप ऑफ सी डी y2 - y1 म्हणजे 4 - 1 अपॉन a प्लस इक्वल टू -1. ठीक आहे, सिम्प्लिफाय करा. a + 2 अपॉन 3 - 1 इंटू 4 - 1 इज 3 अपॉन a + 3 इज इक्वल टू -1. आता इथं डायरेक्ट मल्टिप्लाय करा बरं. सो हे बनतो 3k + 3 * 6 अपॉन 2k + 3 * 6 इज इक्वल टू -1. काय करू शकतो, हा पूर्ण टर्म तिकडे गेला तर हा पूर्ण टर्म मायनस होतो. सो 3k + 6 इज इक्वल टू -2k - 6 -2k - 6. रिअरेंज करा, के आणि केला सोबत ठेवा. 3k + 2k 3k + 2k + 6 -6 राहिलं तर +6 इज इक्वल टू 0. सो हे बनतो 5k + 12 इज इक्वल टू 0. सो k इज इक्वल टू -12/5. काय म्हणतो, -12/5. -12/5 ऑप्शन सी इज द राईट आन्सर. ठीक आहे, इथं फक्त थोडं एक प्रिंटिंग मिस्टेक होता, तर -2 आला, आपला आन्सर ऑप्शन सी मॅच होतो. जर तुम्ही 2 घेऊन सॉल्व्ह केलं तुम्हाला 0 किंवा 1 काहीतरी आन्सर भेटला पाहिजे. ठीक आहे, जर तुम्ही डायरेक्ट 2 सॉल्व्ह केलं असता तर तुम्हाला 0 किंवा 1 असं काहीतरी आन्सर भेटतो. मला वाटतं 0 आन्सर भेटतो. जर तुम्ही ॲज इट इज सॉल्व्ह केलं तर तुम्हाला 0 आन्सर भेटणार, पण 0 तर ऑप्शनमध्ये नाहीच आहे. तर हा थोडा प्रिंटिंग मिस्टेक होता क्वेश्चनमध्ये, तर -2 आला पाहिजे. ठीक आहे, सो क्वेश्चन नंबर 42 ऑल्सो डन. देन वी कॅन गो टू द क्वेश्चन नंबर 43. इन द इक्वेशन ऑफ सर्कल कन्सेंट्रिक विथ सर्कल पासिंग थ्रू द पॉईंट. म्हणजे आपल्याला त्या सर्कलचा इक्वेशन काढायचं आहे जो कन्सेंट्रिक आहे. कन्सेंट्रिक म्हणजे काय, कन्सेंट्रिक म्हणजे काय, सेंटर पॉईंट कॉमन असतात. कन्सेंट्रिक म्हणजे काय, सेंटर पॉईंट कॉमन असतात, त्याला आपण काय म्हणतो, कन्सेंट्रिक सर्कल. ठीक आहे, तर याचं जर तुम्ही सेंटर पॉईंट काढलं तोच सेंटर पॉईंट आपल्या सर्कलला पण असेल. आपला सर्कल म्हणजे ज्याचं इक्वेशन आपल्याला काढायचं आहे त्याचा सेंटर पॉईंट काढा बरं. सेंटर पॉईंट कसं काढतो, सेंटर पॉईंट -g -f. सो हाऊ टू फाइंड g and f? So 2g is equal to -8. So g is equal to -4 and 2f is equal to -12. So f is equal to -6. बरोबर, f is equal to -6. तर आपल्याला सेंटर पॉईंट तर काढायची गरज नाही आहे. सेंटर पॉईंट तर काढायची गरज नाही, कारण आपल्याला फक्त g आणि f चा व्हॅल्यू पाहिजे होता. g आणि f चा व्हॅल्यू पाहिजे होता आपल्याला. ठीक आहे, सो वी हॅव गॉट द g अँड f. सो द व्हॅल्यू ऑफ g अँड f इज -4 अँड -6. बरोबर ना.
रिक्वायर्ड. ठीक आहे, आणि हा सर्कल आणि आपलं बघा हे पण ॲक्च्युली करायची गरज नव्हती. ॲक्च्युली एवढं सगळं सॉल्व करून आपलं टाईम वेस्ट न करण्यापेक्षा थोडंसं लॉजिक लावू आपण, पटकन सॉल्व करायचा प्रयत्न करू. आता हा सर्कल आपल्या सर्कलला कन्सेंट्रिक आहे, म्हणजे आपला इक्वेशन आणि हा इक्वेशन सेमच असणार ना. तर कन्सेंट्रिक म्हणजे काय, बरोबर, ज्याचं सेंटर पॉईंट कॉमन असतात. तर आपला सर्कल पण असंच असेल, म्हणजे स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 8x मायनस 12y प्लस सी इज इक्वल टू 0. हा आपला सेंटर पॉईंट असतात ना GNF, हे पण सेम असेल ना, पण सेम असेल. आणि हा तर स्टँडर्ड फॉर्म आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता फक्त सी काढायचं, यू हॅव टू फाइंड आउट द सी. सो जर तुम्ही सी काढलं याला इक्वेशन नंबर 1 पुट करा, इक्वेशन 1 सांगा. जर तुम्ही सीचं व्हॅल्यू काढलं आणि इक्वेशन 1 मध्ये पुट केला तर तुमचा आन्सर तसाही भेटतोय. आणि आपलं सर्कल कोणत्या पॉईंटपासून पास होतोय, पॉईंट दिले 5, पॉईंट इज नथिंग बट 5,4. पॉईंट इज नथिंग बट 5,4. मला सांगा हे एक्स हे वाय तर ट्रीट करा आणि या इक्वेशनमध्ये पुट करा बरं. म्हणतो 5चा स्क्वेअर, शॉर्टकट सांगतो कसं सॉल्व करायचा, प्लस 4चा स्क्वेअर. कन्सेंट्रिक आहे म्हणून आपण असं करतोय, मायनस 8 × 5 मायनस 12 × 4 प्लस सी इज इक्वल टू 0. आता जर तुम्ही सॉल्व केलं 25 प्लस 16 मायनस 40 मायनस 48 प्लस सी इज इक्वल टू 0. तर याला जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला असं काहीतरी भेटतो, हे 41 मायनस हे 88 सी इज इक्वल टू 0. सो हे बनतो मायनस 47 प्लस सी इज इक्वल टू 0. सो सी काय भेटतो आपल्याला इथं 47. बस 47ला फक्त इथं पुट करा, फक्त 47ला पुट करा, तो तुमचा आन्सर आहे. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस आपला आन्सर स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 8x मायनस 12y प्लस, आता सीच्या ठिकाणी काय पुट करायचं, 47 इज इक्वल टू 0. कुठं मॅच होते बघा बरं, 47 स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 8x मायनस 12, ऑप्शन बी मॅच होते बरोबर. हिअर ऑप्शन बी इज राईट आन्सर. सेंटर काढून सगळं एका इक्वेशनमध्ये पुट करण्यापेक्षा, एका इक्वेशन किंवा स्टँडर्ड जनरल इक्वेशनमध्ये पुट करण्यापेक्षा असं तुम्ही पटकन सॉल्व करू शकता. ठीक आहे, समजलं तुम्हाला. कन्सेंट्रिक म्हणजे काय, त्याचा रेडियस सेम, त्यांचा सेंटर पॉईंट सेम असतो ना, एवढं पोर्शन सेमच असणार ना. सर्कल कन्सेंट्रिक म्हटलं एवढं पोर्शन सेम असणार, आपण तेच केलं, तर तेवढं लिहून घेतलं आणि फक्त सीला काढल्यानंतर त्या इक्वेशनमध्ये पुट केलं, भेटलं आपलं आन्सर. दिस इज क्वेश्चन नंबर 43. नेक्स्ट कॅन गो टू क्वेश्चन नंबर 44. आता हा थोडा ट्रिग्नोमेट्रीचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक लॉजिक हा लावायचा आहे. माहिती आहे, कधी पण परपेंडिक्युलर डिस्टन्स दिला असेल, स्लोप दिला असेल, आता स्लोपवरनं तुम्ही अँगल तर काढू शकता बरोबर, स्लोपवरनं तुम्ही अँगल काढू शकता. परपेंडिक्युलर डिस्टन्स तुम्हाला 7 सेंटीमीटर दिले. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल टू पी. हा वाला फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. ठीक आहे, सो कॅन यू टेल मी व्हॉट इज एक्स कॉस अल्फा. थांबायचं, आपल्याला काय करायचं, आधी आपल्याला स्लोप काढावं लागेल. स्लोप आपल्याला अँगल काढावं लागेल, हा अल्फा अँगल आहे ना, हा अँगल काढावा लागेल. अँगल काढण्यासाठी आपल्याकडे आहे एम इज इक्वल टू -1. सो आपण काय लिहू शकतो, एम इज इक्वल टू टॅन थिटा फॉर्म्युला असतो ना, एम इज इक्वल टू टॅन थिटा बरोबर. आपल्याकडे काय आहे -1, आपण असं लिहू शकतो ना, टॅन थिटा इज इक्वल टू मायनस टॅन 45. मायनस टॅन थिटा म्हणजे काय, एम मग काय -1, आपण -1ला काय लिहू शकतो, टॅन थिटा इज इक्वल टू मायनस ऑफ 45. मायनस साईन काढण्यासाठी कधी पण असं मायनसमध्ये ठेवू नका, मायनस साईन काढून टाका. असं मायनस साईन काढण्यासाठी आपण काय लिहू शकतो, टॅन थिटा इज इक्वल टू टॅन मायनस जे 180 मायनस 45 असं लिहितो ना आपण. हे जस्ट आता दोन क्वेश्चन मागे पण आपण हाच कन्सेप्ट वापरला होता ना. सो व्हॉट वी गेट, टॅन थिटा इज इक्वल टू टॅन 135.
सो थिटा इज नथिंग बट 135. सो आपल्याला अँगल किती भेटलं 135. ठीक आहे. तर पुट करा. एक्स म्हणजे काय माहित नाही आपल्याला. एक्स कॉस 135 समजतं ना तुम्हाला. एक्स कॉस 135 प्लस वाय साइन 135 इज इक्वल टू 7. तर मी 135 ला आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये कसं लिहू शकतो. एक्स कॉस आपण याला काय लिहू शकतो रे. 135 ला आपण काय लिहू शकतो 180 मायनस 45 लिहून टाका. 180 मायनस 45 प्लस वाय साइन आपण याला काय लिहितो 180 मायनस 45 इक्वल टू 7. आता ट्रिग्नोमेट्री वापरा बरं. मला सांगा कॉस 180 मायनस म्हणजे थर्ड क्वाड्रंटमध्ये कॉस असतो का. ऑल स्टुडंट्स टेक म्हणजे काय असतो टॅन आणि कॉट. आपला कॉस नसतो तर आपण इथं काय तर मायनस एक्स कॉस 45. समजलं मायनस कसं आलं कारण 180 मायनस आहे ना. ट्रिग्नोमेट्री वापरा ना अलाइड अँगलचं कन्सेप्ट. ठीक आहे. मायनस एक्स इथं बघा बरं प्लस वाय साईनमध्ये 180 मायनस 180 मायनस म्हटल्यावर 180 मायनस आपल्या इथं पण आपल्याकडे काय भेटलं पाहिजे 180 मायनस. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन प्लस असतो बरोबर. तर थर्ड क्वाड्रंटमध्ये म्हटल्यावर इथं पण मायनस येणार. सो आपण काय लिहितो तर मायनस वाय साइन 45 इक्वल टू 7. सांगा कॉस 45 किती असतो. कॉस 45 इज 1/√2. सो मायनस एक्स आपण इथं मायनस 1/√2 एक्स मायनस साइन 45 किती असतो. साइन 45 1/√2. सो मायनस 1/√2 वाय इज इक्वल टू 7. आता हा या इक्वेशनला जर √2ने मल्टिप्लाय केला तर काय भेटतो मायनस एक्स मायनस वाय इज इक्वल टू 7/√2. थोडं रिअरेंज करू. एक्स प्लस वाय सगळ्यांना राईट हँड साईडकडे घेऊन गेलो तर एक्स प्लस वाय प्लस 7/√2 एक्स प्लस वाय प्लस 7/√2 इज इक्वल टू 0. ठीक आहे. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. समजलं का सगळ्यांना कसं करायचं. या टाईपचे क्वेश्चन विचारतात बरं. खूप इम्पॉर्टंट या टाईपचे क्वेश्चन्स. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 44 डन. देन वी कॅन गो टू क्वेश्चन नंबर 45. सो व्हॉट इज क्वेश्चन नंबर 45. नंबर 45 काय म्हणते बघा बरं. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस π/5. आपल्याकडे काहीतरी सॉल्विंग दिलेली तर कॉस π/5 इंटू कॉस 2π/5 इंटू कॉस 4π/5 इंटू कॉस 8π/5. तर आपल्याला इथं एक फॉर्म्युला थोडा रिकॉल करावा लागेल. तो फॉर्म्युला काय माहिती आहे का 2 साइन थिटा. बरं मी तुम्हाला फॉर्म्युला थोडा इथं लिहून देतो. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा नथिंग बट साइन 2 थिटा. हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. सगळीकडे तुम्हाला हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. पण तुम्हाला हा फॉर्म्युला तर वापरायचा आहे. हा फॉर्म्युला वापरण्यासाठी तुम्हाला कुठं साइन दिसतोय का नाही. पण एक काम करू या इक्वेशनला हाच फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. तर सो वी कॅन से multiply and divide by साइन. काम करा आपल्याला 2 साइन पाहिजे ना. 2 साइन तर एक काम करा मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2 साइन π/5. 2 साइन π/5. आता जर तुम्ही याला मल्टिप्लाय अँड डिवाइड केला 2 साइन π/5 काय येतो 2 साइन π/5 इंटू कॉस π/5 इंटू कॉस 2π/5 इंटू कॉस 4π/5 इंटू कॉस 8π/5. फक्त मल्टिप्लाय पण केलं आपण डिवाइड पण करावं लागेल आपल्याला. डिवाइड सो डिवाइड बाय 2 साइन π/5. काय केलं आपण 2 साइन π/5 ने डिवाइड केलं. ठीक आहे. आता
मला एक माहिती येतं, आता तुम्हाला इथं हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. इथं मी जिथं अंडरलाईन करतोय तुम्हाला इथं हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. मला इथं हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, 2 sin थिटा cos थिटा. सो 2 sin थिटा cos आहे sin 2 थिटा. आपण इथं काय लिहू शकतो, sin 2 थिटा. आता बघा नीट, इथं जर थिटा असतो, इथं जर थिटा असेल तर आपण इथं 2 थिटा लिहितो नीट, बरोबर. इथं जर थिटा असेल तर आपण काय लिहितो 2 थिटा. आता इथं π/5 आहे, बरोबर. काय π/5 आहे, तर आपण इथं काय लिहिणार, तर डबल केलं तर 2π/5. सो आपण काय लिहू शकतो, sin 2π/5. समजलं का, काय करायचं, sin 2π/5. आता आपण या पूर्ण टर्मला sin 2/5 असं लिहू शकतो. आणि पुढं काय राहिलं आपल्याकडे, cos 2π/5 टू cos 4π/5 टू cos 8π/5 ऑन खालचा 2 इंटू, नीट लक्ष येतो मला, आपण हेला तर सॉल्व केलं, बरोबर. खाली काय राहणार आहे, 2 sin π/5, बरोबर. 2 sin π/5 पर्यंत क्लिअर का तुम्हाला. आता आपल्याला परत हाच फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. काय फॉर्म्युला, 2 sin थिटा इंटू cos थिटा, बरोबर. सो काय का आपल्याकडे 2 sin थिटा, अरे आपल्याकडे 2 sin थिटा नाही आहे, तर बघा आपल्याकडे साइन आणि कॉस आहे पण आपल्याकडे 2 नाही आहे. तर एक काम करा, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2. समजलं काय केलं मी, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2. आता परत तुम्ही तर हा फॉर्म्युला लावू शकता, परत तुम्ही हा फॉर्म्युला लावू शकता, 2 sin थिटा cos थिटा, तिथं फॉर्म्युला लावू शकता. लावून बघा बरं फॉर्म्युला, परत हा फॉर्म्युला अप्लाय करायचा. काय बनणार, sin 2 थिटा. काय बनणार, sin थिटा. sin 2 थिटा म्हणजे sin 4π/5, sin 4π/5 डबल करतोय आपण, एक्झॅक्टली डबल करतोय, इंटू cos 4π/5 इंटू cos 8π/5 अपॉन इंटू 4 sin π/5. सो नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं, परत तेच आपल्याला त्याच फॉर्म्युलामध्ये आणायचं आहे. आपलं परत याच फॉर्म्युला 2 sin थिटा cos थिटा, परत पण अगेन द सेम थिंग इज हॅपनिंग, अगेन 2 इज मिसिंग. सो अगेन विल मल्टिप्लाय and divide by 2. So again we'll multiply and divide by 2. So what is going to happen here? So this is going to be, परत तुम्ही तो फॉर्म्युला लावू शकता, 2 sin theta cos theta. हा फॉर्म्युला 2 sin theta cos theta, sin 2 theta. So what is going to happen? Sin, this is theta, इकडे theta 2 theta असतो, सॉरी तर आपण काय लिहितो 8π/5. sin 8π/5 इंटू cos, थोडं जागा सोडून लिहितो मी, sin 8π/5 into cos 8π/5 upon 4 2s are 8 sin π/5. चलो, अँड लास्ट टाइम आपल्याकडे साइन कॉस आहे तो आपण या फॉर्ममध्ये आणू शकतो, जस्ट मल्टिप्लाय बाय 2. So for the final time when we multiply by 2 we get as साइन, याचा डबल म्हणजे 16π/5 अपॉन 2s are 16 sin π/5. समजलं. आता काय करू शकतो आपण, पण इथं थोडं, आता एक काम करा, एवढं थोडं नोट करून घ्या, मला थोडं स्पेस लागेल, तर थोडं ॲक्च्युली तर स्पेस लागेल, तर मी या एरियाला थोडं क्लिअर करतो. मी असं अज्युम करतो मी हे समजून नोट करून घेतले, ठीक आहे. आता आपल्याकडे राहिलं काय तर बघा बरं, साइन 16π/5 साइन 16π/5 अपॉन 16 sin π/5. आता मला सांगा रे, 16π/5 ला, पण 16π/5 ला असं पण लिहू शकतो ना, साइन 5 3s 15, बरोबर. याचा मल्टिपल बघा, 5 3s म्हणजे आपण इथं असं पण लिहू शकतो ना, p पाय प्लस π/5 असं पण लिहू शकतो ना. मल्टिपल बघा ना, मल्टिपल क्रॉस मल्टिप्लाय करून 15π + 1 16π/5, बरोबर. खाली काय येणार, 16 sin π/5.
त्याला जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय भेटतो साईन आणि 3 पाय. आता हे अलाइड अँगलचं कन्सेप्ट वापरा. पाय 2 पाय 3 पाय 3 पाय प्लस 3 पाय प्लस म्हणजे थर्ड क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये साईन नसतो तर आपण मायनस साईन लावणार. आपण लिहितो साईन पाय बाय 5. काय लिहितो साईन पाय बाय 5. डिनॉमिनेटरमध्ये काय 16 साईन बाय 5. मला सांगा 16 पाय बाय 5 16 पाय बाय 5 कॅन्सल झाला तर आपल्याकडे राहतो काय व्हॉट विल गेट -1/16. दिस इज द आन्सर -1/16 ऑप्शन बी. तुमच्या डोक्यात एक क्वेश्चन येत असेल की सर तुम्ही हाच फॉर्म्युला कसं काय बरोबर शोधून काढला किंवा हाच फॉर्म्युला कसं काय अप्लाय केला. प्रॅक्टिस जेवढं जास्त तुम्ही या टाईपचे क्वेश्चन प्रॅक्टिस करता तुम्हाला क्वेश्चन बघूनच समजतं की कोणत्या टाईपचा फॉर्म्युला याच्यामध्ये आणायचं आहे. ठीक आहे, तर प्रॅक्टिस प्लेज अन व्हेरी इम्पॉर्टंट रोल. पण तुम्ही प्रॅक्टिस केलं नाही आणि तुम्ही डायरेक्टली म्हणता की मला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे तर तसं क्वेश्चन सॉल्व्ह होणं शक्य नाही आहे रे. प्रॅक्टिस लागेल त्याला. ठीक आहे, खूप जास्त एक्स्ट्रीम लेवलचा प्रॅक्टिस लागतो ट्रिग्नोमेट्रीमध्ये स्पेशली. ठीक आहे, सो देन वी कॅन गो टू द क्वेश्चन नंबर 46. तर क्वेश्चन नंबर 46 मध्ये काय सांगितले कॉस ए प्लस बी मायनस कॉस ए मायनस बी. तर तुम्हाला इथं कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला अप्लाय करायचं आहे. मी डायरेक्ट लिहितो इथं कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी. सो काय येतो इथं कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी काय असतो -2 साईन ए प्लस बी बाय 2. आता जर तुम्ही यांचं ॲडिशन केलं हे केलं आपण यांचं ॲडिशनमध्ये 3 पाय बाय 4 प्लस एक्स प्लस 3 पाय बाय 4 मायनस एक्स प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल होतो. यांचं ॲडिशन केलं तर डिनॉमिनेटर 4 3 + 3 6 पाय येतो बरोबर. आणि मी डिवाइड केलं तर परत काय भेटणार इथं 2 3 अँड 2 2 सो हे भेटतो 3 पाय बाय 2. काय भेटतो तो 3 पाय बाय 2. समजलं कसं सॉल्व्ह केलं. सो 2 साईन ए प्लस बी बाय 2 जर केलं तुम्हाला काय भेटतो तर 3 पाय बाय 2 साईन ए मायनस बी बाय 2. आता जसं आपण ए प्लस बी बाय 2 केलं जसं आपण इथं ए प्लस बी बाय 2 केलं तसंच तुम्ही ए मायनस बी बाय 2 केलं. मी थोडं फास्ट घेतो माझं तर ॲक्च्युली पुढचं लेक्चर आहे एक मला पण दुसऱ्या लेक्चरला जायचं आहे थोडं. तर मला वाटलं व्हिडिओ पटकन होऊन जाईल पण व्हिडिओ टाईमवर कंप्लीट नाही झाला माझा. मी थोडं पटकन सॉल्व्ह करतो. मी थोडं समजून घ्या. तर आपण काय करतोय 2 साईन ए प्लस बी बाय 2 2 साईन ए मायनस बी बाय 2. आता ए मायनस बी बाय 2 3 पाय बाय 4 एक्स मायनस 3 पाय बाय 4 मायनस मायनस प्लस एक्स. त्याचा कॅन्सल जातो कॅन्सल होतो आणि इथं राहणार काय 2x साईन 2x. हे समजलं साईन 2x कसं आलं बरोबर. समजलं कसं काय साईन 2x कसं ए मायनस बी बाय 2 हा 2 आणि हा 2 कॅन्सल होतो. आपल्याकडे राहतं काय -2 साईन आणि इथं पण खाली 2 होता. थांबा 3 पाय बाय 2च्या खाली पण 2 आहे ना प्लस बी बाय 2 आहे ना. आपण याला काय लिहू शकतो 2 साईन 3 पाय बाय 4 टू कॉस इंटू साईन 2 कॅन्सल झाला. आता आपण याला काय करू शकतो -2 साईन. तर मला सांगा 3 पाय बाय 4ला सॉल्व्ह करा बरं. 3 × 180 डिवाइड बाय 4 हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तुम्हाला काहीतरी 135 काहीतरी भेटतो बरोबर. तर काय लिहू शकतो -2 साईन 135 इंटू साईन एक्स. तुम्हाला सांगा -2 साईन 135ला आपण कसं लिहू शकतो रे 180 मायनस 45 180 मायनस 45 टू साईन एक्स. ठीक आहे -2 काय होतो 180 मायनस म्हणजे आपण सेकंड क्वार्टरमध्ये साईन प्लस असतो. तर डायरेक्ट साईन 45 इंटू साईन एक्स असं लिहू शकतो. साईन 45 काय -2 इंटू 1/√2 टू साईन एक्स. नेक्स्ट काय करू शकतो मल्टिप्लाय करून टाका -2/√2 इंटू साईन एक्स. एक ऑप्शन हा आपला आन्सर असला पाहिजे होता पण आपल्याकडे ऑप्शन मॅच होत नाहीये. तुम्हाला इथं थोडं रेशनलाइज करावं लागेल रेशनलाइज. तर काय करूयात -2/√2 मल्टिप्लाय करू √2 ने रेशनलाइज करतोय मी इंटू साईन एक्स. आता बघा -2√2 साईन एक्स. काय बात आहे समजलं. 2 कॅन्सल होतोय आणि तुमचा फायनल आन्सर तुम्हाला भेटतोय -√2 साईन एक्स. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. समजलं का कसं करायचं. ठीक आहे
तुम्ही नाही समजलं तर प्लीज एकदा परत गो थ्रू करा आणि सगळं तुम्ही फॉर्म्युला वगैरे लिहून नीट करा. ठीक आहे, माझ्याकडे थोडं टाईम कमी आहे म्हणून मी फास्ट सॉल्व्ह करतोय. 47th क्वेश्चनकडे जाऊयात. 47th क्वेश्चन काय आपल्याकडे? 47 क्वेश्चनमध्ये आपल्याला सांगितलं थीटा इज अ पॅरामीटर देन द इक्वेशन एक्स अँड वाय रिप्रेझेंट विथ सर्कल. आता तुम्हाला लाईक मला हे बघूनच सगळं समजलं असेल की सगळीकडं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे. तर आपण हे हिंट घेऊ इथून. काम करू, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरला इथून घेऊ. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरला आपण इथून घेऊ. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर जर मी एकत्र केलं, इफ आय टेक एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, तर काय बनतो आपल्याकडे? एक्स स्क्वेअर काय आपल्याकडे? ए कॉस थीटा प्लस बी साइन थीटा द होल स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे काय आपल्याकडे? ए साइन थीटा मायनस बी कॉस थीटा द होल स्क्वेअर. बरोबर. आता हे कोणत्या फॉर्ममध्ये? ए प्लस बी द होल स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये. तर ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस 2ab 2 कॉस थीटा 2 साइन थीटा प्लस बी स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा प्लस स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा मायनस 2ab मायनस 2ab. ab म्हणजे काय? 2 साइन थीटा कॉस थीटा बी स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. अरे फक्त फॉर्म्युलामध्ये एक्सपांड केले. तुम्ही बघू शकता 2 साइन कॉस थीटा साइन थीटा मायनस 2 साइन थीटा कॉस थीटा सेम आहेत ना, कॅन्सल होऊ शकतो. मला सांगा बरं, आपल्याकडे ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा आहे, ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा आहे. तर मी इथून एला जर ए स्क्वेअरला जर कॉमन काढलं, या दोघांमधलं जर ए स्क्वेअरला कॉमन काढलं, तर माझ्याकडे काय बनतोय? स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय बनतोय? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. बरोबर ना, कॉमन काढलं तर. तसंच तुम्ही इथं बघा, आपल्याकडे बीमध्ये बीला कॉमन काढलं, या दोघांमधनं बीला कॉमन काढलं, तर आपल्याकडे काय राहणार? प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. वी ऑल नो साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज 1. सो हे राहणार काय? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो वी गेट द फायनल आन्सर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, 47चा ऑप्शन डी इज राईट आन्सर. ठीक आहे, 48कडे जाऊयात. अरे मला वाटते 48 तुम्ही ट्राय केलं पाहिजे सगळ्यांनी. 48 मला वाटते सगळ्यांनी ट्राय केलं पाहिजे. 48 तुम्ही ट्राय करा. मी तुम्हाला याचं होमवर्क देतो. फक्त आपल्याला डिस्टन्स काढायचं. याचा आन्सर मी तुम्हाला सांगतो, याचा आन्सर तुम्हाला 3/5 आला पाहिजे. ठीक आहे, याचा आन्सर तुम्हाला 3/5 आला पाहिजे. ठीक आहे, काम करू आता. 48, 49, 50 आपल्याकडे 3 क्वेश्चन आहेत ना. मला असं वाटतं 3 क्वेश्चन्स मी तुम्हाला उद्या क्लासमध्ये डिस्कस करून देतो. ठीक आहे, तुम्ही आधी ट्राय करा तुमच्या एंडवर ना, आणि नाही झालं तर मी तुम्हाला क्लासमध्ये सॉल्व्ह करून देतो. ठीक आहे.